तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा एक विषय मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आपण पोलीस भरती व एमपीएससी ग्रुप सी ची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपण आज आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो पहा, आपण पोलीस भरती करत असताना आपल्याला मार्क किती मिळाले हे महत्वाचं नाहीये, आपल्याला वर्दी मिळाली का नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि हे ठरवणारा विषय म्हणजे कुठला विषय असेल तर तो जीकेचा असेल. कारण जीके मध्ये प्रचंड विषय या ठिकाणी येतात, प्रचंड मोठा सिलेबस जीकेचा आहे. वर्षभरच त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करावा लागतो. 2 आणि 3 महिन्यात जीके हा विषय कव्हर होणारा नाही. म्हणून तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा की शेवटी सिलेक्शन कशामुळे राहिलं, 90 मार्क पडले, 85 पडले, पण सिलेक्शन राहिलं हे कशामुळे राहिलं, तर हाच जो विषय आहे जीके, हा प्रचंड मोठा विषय या ठिकाणी आहे. आणि आज आपण या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी बघणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे काय, तर आधुनिकीकरण म्हणजे काय. आधुनिकीकरण म्हणजे ज्या देशामध्ये कंपन्या येतात, त्याच्यानंतर शिक्षण येतं, आधुनिकीकरण येतं, वेगवेगळ्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या कमी व्हायला लागतात, म्हणजे आधुनिकीकरण. आता मग ह्या भारतामध्ये कधी सुरू झाल्या, ज्या भारतामध्ये पहा बालविवाह होता, त्याच्यानंतर सती होतं, सतीबंदी झाली, नंतर कारखाने आले, रेल्वे आली. हे कधी आलं, तर हे इंग्रज आल्याच्या नंतर आलं. भले इंग्रजांनी त्या गोष्टी त्यांच्या स्वार्थासाठी केल्या असतील, पण भारतामध्ये विकास झाला आणि विकास आधुनिकीकरण झालं. म्हणून इंग्रज आल्याच्या नंतरच्या इतिहासाला आपण काय म्हणतो, आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताचा इतिहास कुठून आहे, तर युरोपियन जे देश आहेत, इंग्रज असतील, फ्रेंच, डच, हे ज्या वेळेस भारतामध्ये आले, तिथून पुढचा इतिहास म्हणजे आपला कोणता इतिहास असणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास. मग सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कुठली आहे, की इंग्रज असतील किंवा युरोपियन देश असतील, ते भारतामध्ये आले कधी आणि ते आले कशासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, मी पूर्ण भारताचा नकाशा या ठिकाणी काढलेला आहे. भारतामध्ये पूर्वीपासून भारत ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, अरब ते युरोप पर्यंत खुशकीच्या मार्गाने म्हणजे जमिनीच्या मार्गाने व्यापार होत होता. पण 1400च्या काळामध्ये या ठिकाणी पहा काय झालंय, इसवी सन 1400च्या आसपास या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपल नावाचं राज्य ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलं. मग जो भारतातून होणारा युरोपमधील व्यापार आहे आणि युरोपमधून होणारा भारतातील व्यापार आहे, तो बंद झाला. मग युरोपियन देशांना भारताचा शोध लावण्याची या ठिकाणी समुद्राच्या मार्गाने गरज भासू लागली. मग आता एवढी काय गरज पडली होती की एवढा लांब प्रवास करून या ठिकाणी युरोपियन देश भारतामध्ये आले. तर भारतामध्ये मित्रांनो हा जो प्रदेश आहे युरोप खंडातला, हा थंड प्रदेश आहे. इथले लोक मांस जास्त खातात. मांस खाण्यासाठी या ठिकाणी मसाल्याच्या पदार्थाची गरज असते. पूर्वीपासून मसाल्याचे पदार्थ या ठिकाणी भारतातून युरोपियन देशामध्ये या खुशकीच्या मार्गाने जायचे, पण मार्गच बंद झाला. मग आता भारताचा शोध लावणं गरजेचं होतं. मग भारताचा शोध लावण्यासाठी अनेक युरोपियन देश पुढे आले. त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला देश आहे मित्रांनो, पोर्तुगीज. पोर्तुगीज देशानं सगळ्यात पहिले असं ठरवलं की आपण आता काय करायचं, भारताचा शोध समुद्राच्या मार्गे लावायचा. पोर्तुगीज देश मग पोर्तुगीज खलाशी पहिला कुठला, कोलंबस. कोलंबस हा भारताच्या शोधार्थ निघाला. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सगळ्यात पहिले कोण भारताच्या शोधार्थ निघालं, तर कोलंबस या ठिकाणी भारतात शोधार्थ निघाला. पण त्यावेळेस काय आधुनिकीकरण नव्हतं. जे जहाज एवढ्या डेव्हलप जहाज नव्हत्या. तो जहाज घेऊन निघाला खरे, पण पोहोचला अमेरिकेत. ठीक आहे, अमेरिकेत पोहोचल्याच्या नंतर त्याला वाटलं आपल्याला भारत सापडलाय. मग त्याने एकच सांगितलं सगळ्यांना, मला भारत सापडला, भारत सापडला. पण हा भारत आहे की नाही हे बघण्यासाठी त्याच देशातला इथं कोण आला, अमेरिगो व्हेस्पुसी. नंबर 2 ला या ठिकाणी कोण पोहोचलं, अमेरिगो व्हेस्पुसी. मग आता ह्या अमेरिगो व्हेस्पुसीनं या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की आपल्याला जे मसाल्याचे पदार्थ मिळतात ते तर या भूमीवर नाहीच आहे. मग हा भारत कसा काय असू शकतो. त्यानं हा भारत नाही हे स्पष्टपणे कोणी सांगितलं, अमेरिगो व्हेस्पुसीने. आणि या खंडाला याच्या नावावरून नाव देण्यात आलं, अमेरिका. हा उत्तर अमेरिका आहे, हा दक्षिण अमेरिका आहे, आणि हा खंड आहे आफ्रिका. इकडून इकडं आशिया नावाचा खंड आहे, आणि हा जो आहे हा युरोप खंड आहे. ठीक आहे. मग आता भारताचा शोध लागणं
बंद झालं का? नाही, भारताचा शोध लागणं चालूच होतं, कारण भारताचा शोध हा सगळ्यात महत्वाचा होता त्यांच्यासाठी. मग एक व्यक्ती होता, पोर्तुगीजच खलाशी, बार्थोल्युमिडियस. बार्थोल्युमिडियस बार्थोल्युमिडियस हा व्यक्ती आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत आला. ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी येताना ह्या खंडाचा जो नकाशा आहे तो त्याच्याकडे बनवून ठेवला, आणि त्यानं या टोकाला नाव दिलं केप गुड ऑफ होप, म्हणजे आशेचे फलित. म्हणजे त्याला आशा होती का इथून भारत सापडल. पण बरेच वर्ष लोटल्यानंतर बार्थोल्युमिडियस इथून परत गेला त्याच्या देशामध्ये, आणि याच नकाशाचा वापर करून वास्को दी गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून, कारण इथपर्यंतचा नकाशा त्याच्याकडे ऑलरेडी होता, वळसा घालून 23 मे 1498, कोणती तारीख? 23 मे 1498. ही तारीख वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी असू शकते, 20, 23. ठीक आहे. कुठली तरी एक तारीख लक्षात ठेवा, त्याच्या आसपास 1-2 दिवस मागे पुढे होईल. ठीक आहे. 23 मे 1498 वास्को दी गामा या ठिकाणी केरळच्या कालिकत बंदरावर आला. आणि अशा पद्धतीनं भारताचा शोध कोणी लावला असा प्रश्न ज्यावेळेस पेपरला येईल, तर कोणी लावलाय? वास्को दी गामाने या ठिकाणी भारताचा शोध लावलाय. वास्को दी गामा हा पहिला प्रवासी आहे जो भारतामध्ये आला होता. भारत जगाला माहित नव्हता का? तर माहित होता, पण समुद्राच्या मार्गाने शोध लावणारा पहिला कोण आहे? वास्को दी गामा. मग केरळच्या कालिकत बंदरावर त्याचं झामोरीन राजाने या ठिकाणी स्वागत केलं. आणि मग ज्या वेळेस इथून त्यानं मसाल्याचे पदार्थ आणि कापूस खरेदी केला भारतातून, आणि ज्यावेळेस तो त्याच्या देशात जाऊन त्यानं विकला, अक्षरशः मित्रांनो त्याला 60 पट फायदा झाला. किती पट? 60 पट. आणि एकच त्या ठिकाणी चर्चा झाली त्या खंडामध्ये की भारतातून आणलेल्या मालाला या ठिकाणी प्रचंड भाव मिळतो, आणि प्रचंड पैसा कमवण्याची एक संधी भारतातून केलेल्या व्यापारातून आहे. आणि सगळेच्या सगळे युरोपियन देश या ठिकाणी भारताकडे आकर्षित झाले. मग पहिला देश कुठला आलाय 1498 तर पोर्तुगीज. मग मित्रांनो याच्यामध्ये भरपूर देश आले. पहिल्यांदा पोर्तुगीज आले, मग डच आले, मग इंग्रज आले, डॅनिश आले, फ्रेंच आले. तर कोण कधी आले आणि कोण कधी पहिली वसाहत आणि मुख्यालय स्थापन केले हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तर सगळ्यात पहिले कोण आलेत? पोर्तुगीज. पोर्तुगीज कधी आलेत मित्रांनो? 1498. तुम्हाला माहिती आहे 1498 यांनी पहिली वसाहत कुठे स्थापन केली. यांची वसाहत म्हणजे काय होती की जिथं सगळा माल आणून टाकायचा आणि तिथून समुद्रमार्गे माल कुठं न्यायचा? त्यांच्या देशामध्ये. तर सगळ्याचा सगळा माल आणून इथं जमा करायचा, त्याला म्हणायचं वसाहत. पहिली वसाहत पोर्तुगीजांनी स्थापन केली कोचीन. कुठं स्थापन केली? कोचीन. आणि पोर्तुगीजांचं मुख्यालय होतं गोवा. पोर्तुगीजांचं मुख्यालय कोणतं होतं? गोवा. पोर्तुगीजांनंतर डच भारतामध्ये आले. डच सुरुवातीला भारतामध्ये न येता ते कुठे गेले? इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियामध्ये कधी आले ते? 1596, बरोबर 100 वर्षांनी. ठीक आहे. तोपर्यंत रस्ता फक्त कोणाला माहित होता? पोर्तुगीजांनाच माहित होता. डच कोणत्या वर्षी आलेत? 1596. पहिली वसाहत डचांनी स्थापन केली पुलिकतला. पुढं केली पुलिकत. या ठिकाणी इथून यांना आंध्र प्रदेश जवळ होता. पुलिकत आणि मसुलीपट्टणम हे दोन्ही ठिकाणं कुठे आहेत? आंध्र प्रदेशमध्ये आहेत. आणि यांचं मुख्यालय होतं मसुलीपट्टणम. मसुलीपट्टणम. ठीक आहे, लक्षात ठेवा. डच नंतर या ठिकाणी भारतात कोण आले असतील तर इंग्रज आले. इंग्रज खूप महत्वाचे आहेत. पुढे आपण सगळ्याच्या सगळा इतिहास बघणार आहोत. पण सध्या आपल्याला या लेक्चरमध्ये कोण कधी आलं, पहिली वसाहत आणि मुख्यालय, आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे. बाकीचा सगळा इतिहास आपण हा नंतर बघणार आहोत. इंग्रज कधी आलेत तर 1600 आलेत. इंग्रजांनी पहिली वसाहत कुठं स्थापन केली तर सुरतला स्थापन केली. आणि यांचं मुख्यालय होतं मद्रास. आजचं जे चेन्नई आहे त्याचं नाव होतं मद्रास. इंग्रजांच्या नंतर या ठिकाणी भारतामध्ये कोण आलेले आहेत? डॅनिश. डॅनिश नावाचा देश या ठिकाणी. हे सगळेच्या सगळे देश मित्रांनो युरोपचे देश आहेत. आणि भारतामधून जो काय माल खरेदी करायचा तो तिकडे जाऊन प्रचंड महागाईने विकायचा. एवढी किंमत भारताच्या मालाला होती. डॅनिश कधी आले? 1616. आणि डॅनिशनी
पहिली वसाहत स्थापन केली नाही आणि मुख्यालय पण नाही. डॅनिश फक्त आले आणि गेले. यांनी भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यापार या ठिकाणी केला नाही. नंतर भारतामध्ये कोण आले? फ्रेंचांची. कधी आलेत फ्रेंच? 1664 पहिली वसाहत कुठं स्थापन केली? सुरत. आणि मुख्यालय त्यांचं पॉंडेचेरी. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या पाठ काय करायचंय, तर कुठले देश युरोपियन कंट्रीज या ठिकाणी आल्यात, त्यांचं कोणत्या वर्षी आल्यात, पहिली वसाहत आणि मुख्यालय. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचा सगळा इतिहास या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.